पुढं सरकून बसा. पुढं जागा ठेवू नका. पाठीमाग पुरुष मंडळी पुढे या. या इकडे. ही जागा मोकळी ठेवू नका. दुर्लभ नरदेह पावला, दुर्लभ नरदेह पावला, प्राणी देवासी विसरला, सुख मानिले संसारी, जाऊनी पडिला अघोरी. संसार सिंधू तारक, संसार सिंधू तारक, स्वामी दत्तराज एक, त्याचे नाम आठविता, चुकली भवार्णवाची वार्ता. एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त, भवसिंधू तारक समर्थ, सुख मानिले संसारी, जाऊनी पडला अघोरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर. Oh,
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधुलो पावन झालो चराचरे मी करा कुसरी काही जनेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जशो दाय कुमलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरो कलेश विकार महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं कुंडलिकाय रातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परमलिंगं भजे पांडुरंगं परमलिंगं भजे पांडुरंगं चिंतयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जयांची केली स्मरण होईल सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता थोडासा वेद वाढवा माझ्या माहिती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म नाथराय यांचा 5 चरणाचा अभंग भगवान दत्तात्रेयाचं वर्णन करणारा 5 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल नाथराय म्हणतात दुर्लभ नरदेह भेटला आपल्याला दुर्लभ नरदेह पावला बस खाली भेटल्यानंतर मनुष्य देहाला त्याचं महत्व कळालं नाही आणि न कळाल्यामुळे देवाला विसरला दुर्लभ नरदेह पावला प्राणी देवाची विसरला म्हणून तो देवाला विसरला पण देवाला विसरला कशामुळे त्यानं सुख कुठं मानलं सुख मानिले संसारी संसारात सुख मानल्यामुळे तो देवाला विसरला सुख मानिले संसारी जाऊनी पडला आघोरी आघोरी म्हणजे नरकात जाऊन कुठं पडला संसारात सुख मानल्यामुळे त्याला नरक प्राप्ती नरक भोगावा लागला आणि ते म्हणतात संसार सिंधूतून तारणारा कोण आहे संसार सिंधू तारक स्वामी दत्त राज एक फक्त भगवान दत्तात्रेय शिवाय तुम्हाला ह्या संसारातून कोणीच तारू शकणार नाही पण त्यासाठी काय करावं लागेल त्याचे नाम आठविता चुकली भवार्णवाची वार्ता ही जन्म मरणाचं जे दुःख आहे ना ह्याच्यातून जर पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जे आहे ना ह्याच्यातून जर वाचायचं असेल तर काय करावं त्याच्या अखंड आपल्या मुखामध्ये भगवान दत्तात्रेयाचं नाव असायला पाहिजे एका जनार्दनी दत्त भव सिंधू तारक समर्थ फक्त या भव सिंधूतून तारण्यासाठी समर्थ कोण आहे तर ते फक्त
दत्तात्रेय भगवान हा झाला भावार्थ, सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा विचार करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे आवश्यक आहे. तो म्हणजे आजची कीर्तन सेवा कशाच्या निमित्तानं आहे. तर आज भगवान दत्तात्रेयाचा जन्म उत्सव आपल्या जानेगाव या नगरीमध्ये सर्व भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या ठिकाणी हा दत्तात्रेय जन्म महोत्सव साजरा करतात. आनंद वाटतोय. 12-13 वर्ष झाले आणि ह्याचं श्रेय म्हणजे आमचे आदरणीय श्री निळकंठ बाबासाहेब गिरी महाराज, बरोबर आहे ना? त्यांच्याकडून भगवंताची सेवा घडते. खरंच आनंद वाटतोय. मी तर म्हणत असतो संसारासाठी तर प्रत्येक जण माणूस धडपड करतोय. प्रत्येक माणूस धडपड करतोय रात्रंदिवस. कशासाठी? तर संसारासाठी, पण भगवंताच्या कार्यासाठी, सत्संगासाठी जे धडपड करतात आणि अहोरात्र फक्त भगवंताची सेवा करतात त्याच्यासाठी सुद्धा काय पाहिजे? पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सत्कर्म आपण म्हणतो ना, अहो तो माणूस मंदिरापासून जातो, काय म्हणतो? अहो मंदिरापासून जातो शेतात, पण दर्शन सुद्धा घेत नाही. विठ्ठल म्हणतो ना आपण, प्रत्येक जण बाबा मंदिरापासून जातो तो माणूस, पण देवाकडे पाहत सुद्धा नाही. अरे जन्मामध्ये पूर्वजन्मी केलेलं पुण्याचा संचय असल्याशिवाय भगवंत तरी तुम्हाला कसा बोलवून घेईल? दत्त जयंतीसाठी येण्यासाठी, भगवंताच्या उत्सवात सामील होण्यासाठी सुद्धा त्याचीच कृपा लागते. तेव्हा आपल्याला इथं येण्याची सद्बुद्धी प्राप्त होते. कारण त्याचीच बुद्धी आपल्याला भेटल्यानंतरच मनुष्य या ठिकाणी येतो. म्हणून सर्व महाराजांनी हे छानसं नियोजन, सत्संगाचं कार्य, हे छोटस रोप लावलं होतं, पण आज हे भव्य स्वरूपात हे दिसतंय वैभव निळकंठ बाबा महाराजांनी केलेला आहे. खरंच त्यांच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. आणि ईश्वराला भगवान दत्तात्रेयाच्या चरणी हीच विनंती आहे की असंच अखंड सेवा महाराजांच्याकडून घडून घेऊ. आणि त्यांच्या बरोबर सर्व जानेगाव या ठिकाणची सर्व श्रोते मंडळी त्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. खरं तर मी म्हणतो बरं का, आता नाव सगळ्याचे माहीतच नाहीत, पण मी लहानपणी आलेलो होतो या ठिकाणी. संगीत क्लास चालू होता, भजन क्लास. माझे अभिमान आबा शिंदे यांनी, आणि ते पण त्यांना डायरेक्ट माहित नव्हतं. शिर्के महाराज माहितीत ना सगळ्याला. आडसचे आपले श्रीहब आदरणीय शिर्के महाराज. खूप महाराजांना 3-4 कीर्तन येतात. एवढी धावपळ आहे. महाराज म्हटले आता माझ्याकडे काय वेळ नाही म्हटले, पण मी हरिपंडित महाराजाला सांगतो, मग बघा तुम्हाला. म्हणले काय हरकत नाही. आणि शिर्के महाराजांनी फोन लावला. नितांत स्नेह आणि प्रेम माझ्यावरती महाराजांचा आहे. आणि त्यांनी हो म्हटलो. काय म्हणले? तारीख शिल्लक आहे का? म्हणलं तुमचा आशीर्वाद दिवशी 100 रुपये जरी भेटले ना, त्याच्यात तुमचं प्रेम आणि स्नेह अखंड राहणार आहे. कुठेही भेटलं तरी म्हणणार आहे महाराज, अरे वा वा महाराज, पण ते 15,000 म्हणायले, जाऊ दे चल इकून. असं होतं. म्हणून तुम्ही जे दिलेल्या आधाराने, खरं सांगू का, देणारा कोण येऊ? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देता देवविता नेता नेवविता. लक्षाधीशाला सुद्धा भिक्षाधीश करण्याचा हातात कुणाच्या आहे? देवाचे आहे. आणि जो भिक्षा मागणार आहे त्याला सुद्धा लक्षाधीश करण्याचं कुणाच्या हातात आहे? माझ्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून कधीच, आणि खरं धन तर कोणतं येऊ? कोणतं धन
कुणी गेल्यावर बाबा बाबा वारल्यावर नव्हते का बाबा आता तुम्ही वरी चाललात तर राहू दे ATM बरोबर असं होत नाही बाबा हो. कितीही कमवलं तरी याच ठिकाणी सोडून जावं लागणार आहे. खरं धन आहे म्हणजे केलेला परमार्थ. पण आपल्याला कळतं का हो? नाही कळत. लक्ष्मी माता आणि भगवान नारायण